श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, आज तुम्ही जो पवित्र महामंत्र ऐकणार आहात, या महामंत्रात प्रचंड स्वामींची शक्ती लपलेली आहे. या मंत्रातून तुम्हाला साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांचा पवित्र आशीर्वाद प्राप्त होणार आहे. या मंत्रामुळे न बनणारी कामे देखील मार्गी लागतील. तुम्हाला सर्व ते मिळेल जे तुम्ही योजले आहे. तुमची कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल आणि तुमची सर्व अडथळ्यातून संकटातून मुक्ती ही नक्कीच होणार. कारण या मंत्ररूपाने श्री स्वामी समर्थ महाराज आपल्याशी जोडले जाणार आहेत. आपल्यावर कृपाशीर्वाद बरसणार आहेत. या मंत्राच्या साह्याने तुम्हाला स्वामी समर्थांची सुप्त जी शक्ती आहे ती जागृत करायची आहे. या मंत्राच्या नाममात्र श्रवणाने तुमचे बंद नशीब बरेच दिवस होते त्याची उघडण्याची वेळ येईल आणि त्याची चावी म्हणजेच हा मंत्र आहे. तुमची अडकलेली कामे मार्गी लागतात. डोक्यावरचे कर्ज कमी होते. आजारपण नाहीसे होते. तुम्हाला कोणी त्रास देत असेल तर त्या शत्रूंचा बंदोबस्त होतो. तुम्ही जर बरेच दिवस स्वतःच्या घराचे स्वप्न रंगवत असाल तर आता ती वेळ आली आहे. या मंत्राद्वारे ते तुमचे स्वप्न नक्कीच पूर्ण होणार आहे. हा मंत्र साधा सुद्धा नाही. अशक्यही गोष्टी या मंत्रातून साध्य होतात. जेव्हा चारही बाजूंनी तुमची गळचेपी होत असेल, तुम्हाला घुसमटल्यासारखे वाटत असेल, कुठलाही मार्ग दिसत नसेल, समोर फक्त अंधारच दिसत असेल, तर नक्कीच तुम्ही या मंत्राचा सहारा घ्या. या मंत्राचा जप करा, श्रवण करा, स्वामी नामाचा नामस्मरण करा आणि मग पहा तुमच्या आयुष्यात कसा चमत्कार घडेल. मंडळी, तुमचा स्वामी महाराजांवर विश्वास असेल, त्यांच्या शक्तींवर विश्वास असेल तर होय स्वामी अशी स्वीकृती द्या. या मंत्राचा जप अर्धवट सोडू नका. तुम्हाला फायदा मिळणार नाही. या मंत्राचे तुम्ही पूर्ण श्रवण करा तरच तुम्हाला फायदा मिळेल. तुमच्या जीवनामध्ये असे काही बदल घडतील जे तुम्हाला हवे होते. मंडळी, तुम्हालाही अनेकदा असं जाणवतं का की तुम्ही घरात आल्यानंतर तुमच्या मनात वाईट विचार येतात. कोणतेही काम करण्याची इच्छा होत नाही. कोणतेच काम पूर्णत्वास जात नाही. सतत मनामध्ये निगेटिव्ह विचार येतात. घरातील सुखशांती हरवत चालली आहे. घरातील पैशाची तिजोरी सतत रिकामी राहत आहे. तुम्हालाही अशा सर्व समस्यांना सामोरे जावे लागत असेल तर तुम्ही आज या मंत्राचा अवश्य जप करा किंवा श्रवण करा. तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. कमीत कमी 108 वेळा किंवा मग जास्तीत जास्त 1008 वेळा तुम्ही या मंत्राचे श्रवण करा किंवा मग जप करा. या मंत्राच्या प्रभावामुळे तुमच्या आयुष्यात अनेक चांगल्या गोष्टी आकर्षल्या जातील. तुम्ही आता घेणाऱ्यांच्या नाही तर देणाऱ्यांच्या रांगेत उभे राहाल. तुम्ही प्रचंड सुखी, समाधानी, श्रीमंत बनाल आणि तुमच्या हातून अनेक आध्यात्मिक कामे होतील, दानपुण्य होईल आणि तुम्ही भक्ती मार्गावर याल. स्वामींनी नेहमीच सांगितले आहे की जेव्हा तू माझ्या चरणावर लीन होतोस तेव्हा मी तुला योग्य मार्ग दाखवतो आणि मग असाच तुम्ही जीवनात भरकटलेल्या मार्गावर चालत राहत असाल तर स्वामी तुम्हाला योग्य मार्गावर आणणारच. हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर. माझी ही इच्छा पूर्ण कर. माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल.
ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे: ओम सर्व देवमय सर्व काम फलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम सर्व देवमय सर्व काम फलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम सर्व देवमय सर्व काम फलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम सर्व देवमय सर्व काम फलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम सर्व देवमय सर्व काम फलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम सर्व देवमय सर्व काम फलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम सर्व देवमय सर्व काम फलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम सर्व देवमय सर्व काम फलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम सर्व देवमय सर्व काम फलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम सर्व देवमय सर्व काम फलप्रदाय
श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम सर्वदेवमय सर्वकामफलप्रदाय 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 श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम सर्वदेवमय
सर्वकामफलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वदेवमये 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 सर्वकामफलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।